बातमी आहे ती पुण्यामधून ही महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातल्या चाकणमधून एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे। जवानांच्या पोस्टिंगचे डिटेल्स बाळगणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे। संशयित दहशतवाद्याचं नाव आहे शरीयत मंडल। तो मूळचा पश्चिम बंगालचा आहे। बांगलादेशातल्या अतिरेकी गटाच्या संपर्कात असल्याचा त्याच्यावर संशय आहे। महाराष्ट्र आणि पुणे एटीएसनं चाकणमध्ये ही संयुक्त अशी कारवाई केली आहे। पुण्यामध्ये चाकणमधून एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आलेली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, कोण ही व्यक्ती आहे, किती काळापासून पुण्यामध्ये राहत होती, काय माहिती या संदर्भात? नक्कीच निखिल, अत्यंत धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। बांगलादेशमधील दहशतवादी गटाच्या संपर्कात असलेल्या आरोपावरून पश्चिम बंगालच्या नागरिकाला चाकणमधून अटक जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि ही सर्व कारवाई जी आहे ती बिहार एटीएसने केलेली आहे आणि पुणे एटीएसने त्यांना पूर्ण मदत जी आहे ती केलेली आहे। बिहारच्या दहशतवादी पथकाने काही दिवसापूर्वी 2 संशयित बांगलादेशी जे आहेत त्यांना अटक केली होती आणि त्यानंतर ही माहिती जी आहे ती समोर आली। महाराष्ट्र एटीएसने पुणे पथकावर संयुक्त कारवाई करून त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि नंतर बिहार एटीएसने संशयित आरोपीची जो आहे ती रवानगी करण्यासाठी बिहारमध्ये नेण्याची परवानगी जी आहे ती कोर्टाला मागितली होती। 1 एप्रिलपर्यंत त्याची प्रवास कोठडी जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि पुलवामा हल्ल्यामधील काही कागदपत्र जे आहेत ते शरीयत मंडल याच्याकडे मिळालेले आहेत। प्राथमिक माहितीनुसार शरीयत मंडल राहणार पश्चिम बंगाल असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे आणि हे लोन जे आहे पुलवामा प्रकरणातील काही कागद आहेत त्याकडे सापडलेले आहेत आणि त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आहे आणि हा पश्चिम बंगालच्या बरोबर बांगलादेशी मधील काही दहशतवादी गटाशी संपर्कात असल्याची माहिती जी आहे ती समोर येते। निखिला, नक्की सागर, या व्यक्ती संदर्भात आणखी काय माहिती मिळते? किती काळापासून तो पुण्यामध्ये राहत होता, तसंच काय नेमकं काम करत होता या संदर्भात, किंवा त्याच्या संपर्कात आणखी किती लोक होते याची काही माहिती मिळते का? नक्कीच निखिल, या संदर्भात एटीएसला विचारला असता एटीएस कुठलीही माहिती जी आहे ती द्यायला तयार नाहीये। मात्र चाकण हा परिसर जो आहे तो औद्योगिक दृष्ट्या अत्यंत मोठा आहे आणि कामाच्या शोधात किंवा इतर सहकारी जे आहेत ते चाकण परिसरात असावेत या अनुषंगाने तो चाकण परिसरामध्ये आढळून आलेला आहे आणि त्याबरोबर कोणी सहकारी आहेत का त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न जो आहे तो एटीएसच्या माध्यमातून सुरू आहे। मात्र ही संयुक्त कारवाई असल्याने पुणे एटीएस जे आहे माहिती देण्यासाठी तयार नाहीये। मात्र पुणे एटीएसचे सर्व कर्मचारी औरंगाबादमध्ये तळ ठोकून आहेत। याचेच काही धागेदोरे औरंगाबादमध्ये असू शकतात असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जाऊ शकतो, कारण की पुण्यात एटीएसने ही संयुक्त कारवाई जरी केली असली तरी सर्व अधिकारी आणि कर्मचारी औरंगाबादमध्ये आहेत, त्यामुळे या कारवाईकडे लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं राहणार आहे। निखिल, नक्कीच धन्यवाद सागर एकूणच माहितीबद्दल। आणि आता लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या या चाकणमधून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडे जवानांच्या पोस्टिंगचे डिटेल्स देखील मिळालेले आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।